नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढवणारी. कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचा जो संसर्ग वाढलेला आहे त्यात आता झपाट्याने वाढ होतीये. आज एका दिवसात तब्बल 555 नवे रुग्ण आढळलेले आहेत. तर नवी मुंबईची सुद्धा चिंता वाढवणारी बातमी, कारण 257 नवे रुग्ण नवी मुंबईमध्ये आढळलेले आहेत. नवी मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता 7602 वर जाऊन पोहोचलाय. तर 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4266 वर जाऊन पोहोचलाय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं प्रशासनाला काहीसा दिलासा मिळालाय, पण ज्या संख्येनं हे रुग्ण वाढतायत ते मात्र चिंताजनक आहे. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनय, खरं तर लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे, पण तरी देखील नवी मुंबईतला कोरोना बाधितांचा जो आकडा आहे तो काही केल्या कमी होत नाहीये. कारण काय? नक्कीच विलास, त्याला कारण खूप अनेक आहे. कारण राज्य सरकारने जरी अनलॉक केल्यानंतर त्याच्यानंतर ही समस्या सगळ्यात जास्त समोर आली आहे. कारण लॉकडाऊन असताना पण नवी मुंबईतली संख्या ही सगळ्यात जास्त होती इतर महानगरपालिकेच्या. परंतु मुंबईच्या कनेक्टेड शहरं आहे जी म्हणजे मीरा भाईंदर, नवी मुंबई, त्याचबरोबर ठाणे आणि कल्याण डोंबिवली, हे सगळी लोक मुंबईपर्यंत नेहमी ये जा करत असतात. त्याच्यामुळे मुंबईचा प्रादुर्भाव नक्कीच ह्या शहरांपर्यंत होता आणि आहे, हे तर खरं आहे. परंतु सगळ्यात प्रामुख्याने आपण जर पाहिलं गेलं तर नवी मुंबईमधलं जे सध्या आकडेवारी होतं त्याला सगळ्यात महत्त्वाचं की एपीएमसी बाजारपेठ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एपीएमसी बाजारपेठ सुरू असल्यामुळे तो प्रादुर्भाव देखील त्याला तेवढं जबाबदार आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीने स्क्रीनिंग केलेली आहे किंवा जी टेस्टिंग केलेली आहे त्या टेस्टिंगचा सगळ्यात जास्त MMR च्या रिजनमध्ये सगळ्यात जास्त मास स्क्रीनिंग आणि कोरोनाच्या टेस्टिंग सगळ्यात जास्त नवी मुंबई महानगरपालिकेने केल्या आहेत. त्यामुळे हा आकडा वाढताना दिसतोय. नक्कीच याचा आकडा येणाऱ्या काळामध्ये तो आकडा कमी होताना दिसेलच अशी आशा नवी मुंबई महापालिकेला आहे. आजच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी देखील म्हटलं की आकडा जरी वाढला असेल तरी आकडा वाढण्याची हे नाहीये, परंतु त्याच्याबरोबर ज्या टेस्टिंग आहेत त्या टेस्टिंग होणं गरजेचं आहे. टेस्टिंग सगळ्यात जास्त होणं. काही लोक जी घरातून बाहेर निघत नाहीयेत, जरी घरात ताप आला असेल किंवा काही गोष्टी होत असेल तरी पण ते स्वतः घराहून म्हणजे आपल्या अंतर्गत दाबून ठेवतात आणि ते बाहेर पुढे येत नाही, डॉक्टरकडे जात नाहीत. अशी लोक देखील समोर येत आहेत. त्याच्यामुळे हा आकडा वाढत असेल तरी आकडा वाढला तरी चालेल, मात्र समोर टेस्टिंग किंवा लोकांपर्यंत कोरोनाची टेस्टिंग खरंय ते टेस्टिंग वाढणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यासाठी घोषणांचा पाऊस सुरू आहे. मात्र तिथंच प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांचा फोलपणा दाखवणारी हे दृश्य आहेत. स्वॅब टेस्टिंगसाठी जेव्हा हे सगळेजण आले तेव्हा त्यांना मोठी रांग तर लावावी लागलीच, पण किमान त्यांना नीट पावसात उभं राहता यावं अशी व्यवस्था सुद्धा नाही. या ताडपत्र्याच्या खाली कुठेतरी आडोसा शोधण्यात हे सगळे रुग्ण आहेत. खरं तर कुणाला ताप आलाय, कुणाला खोकला आहे, अशा पद्धतीनं हे संशयित रुग्ण आहेत जे स्वॅब टेस्टसाठी तिथं आलेले आहेत. पण जर त्यांच्या अंगात ताप असेल तर ते पावसात भिजत तिथं कसे उभे राहतील याचा साधा विचार सुद्धा प्रशासन करत नाही. हे दुर्दैव आहे. पिंपरी चिंचवडमध्ये उद्या नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जनतेला याबद्दल आवाहन केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोज कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते. याच पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे, कारण पुण्याचे महापौर प्रथम नागरिक आता मुरलीधर मोहोळ कोरोना बाधित झालेत. याबद्दलचं ट्विट त्यांनी स्वतःहून केलंय. दरम्यान थोडासा ताप आल्यानं मी माझी कोविड टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय की लवकरच मी पुन्हा पुणेकरांच्या सेवेत परत येईन. त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण बघूया. पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ हे कोरोना बाधित झालेले आहेत. ते असं म्हणतात की थोडासा ताप आल्यानं मी माझी कोविड-19ची टेस्ट केली, पॉझिटिव्ह आली आहे ती टेस्ट आणि माझी प्रकृती सध्या स्थिर आहे. लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत परत येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपचाराच्या दरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भात ट्विट केलंय. पाहुयात पाटील काय म्हणतात. पुण्याचे महापौर कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं आत्ताच कळलं. अण्णा, तुम्ही अतिशय लढवय्या आहात. कोरोनाचा संसर्ग पुण्यात सुरू झाल्यापासून फील्डवर उतरून अहोरात्र तुम्ही काम करताय. प्रशासनाला गतिमान करण्यासोबत पुणेकरांमध्ये एक विश्वास निर्माण केलेला आहे तुम्ही. त्यामुळे सर्व पुणेकरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही लवकर बरे व्हा ही पुण्यनगरीचं दैवत गणराय आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. पुण्यात लॉकडाऊन उठल्यानंतर महिनाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तिपटीनं वाढली आहे. तसंच मृत्यू संख्येत सुद्धा दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे स्थानिक नेते सुद्धा पुन्हा एकदा टोटल लॉकडाऊनची मागणी करू लागलेत. पाहुयात पुण्यात लॉकडाऊनवरून नेमकी काय खडाजंगी सुरू आहे. लॉकडाऊन उठताच पुण्यात कोरोनाचा उद्रेक. महिन्याभरात रुग्णसंख्या 6,000वरून 20,000वर. कोरोना मृत्यू संख्या ही 300 वरून 650 वर. पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊनची वेळ आली आहे का? देशातच केसेस वाढतात ना. 20,000 आकडा रोज देशातला वाढतोय. अख्ख्या परत 15 दिवस वरच करून टाका म्हणजे काय करायची भानगडच नाही. बघितलेत, पुण्यात पुन्हा टोटल लॉकडाऊन करण्यावरून कशी वादावादी सुरू आहे. याला कारणही तसंच आहे. लॉकडाऊन उठताच पुण्यात कोरोनाचा अक्षरशः आगडोंब उसळलाय. लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्यामुळे आजपर्यंत झोपडपट्ट्यांपर्यंत सीमित असलेला कोरोनाचा संसर्ग आता कोथरूड, कोरेगाव पार्क यासारख्या उच्चभ्रू भागातही हातपाय पसरू लागलाय. म्हणूनच सत्ताधारी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली आहे. माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं पूर्वी लॉकडाऊन होतं तसं किमान 15 दिवस जर आपण लॉकडाऊन केलं तर ही परिस्थिती आटोक्यामध्ये येऊ शकेल. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी हा निर्णय घेतलाच ना आपण. त्या ठिकाणी हा विचार केला का की सुरळीत होतोय अर्थकारण का नाही होते. कारण त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं ते माणसांचे जीव वाचवायला. भाजपच्या या मागणीला मनपातील विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार पाठिंबा दर्शवलाय. सध्याची वाढती परिस्थिती जर अशी पाहिली तर मग नाईलाजाने सरकारला या पुणे शहरामध्ये लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि मी पालकमंत्री अजितदादांना अशी सूचना करेल की आपण कठोर निर्णय घ्या. म्हणजे 200-300 वरून 1200 चाललं आहे. म्हणजे ही पुणेकरांना काळजी घेण्याची गरज आहे असं हे सारखं आपल्याला त्यांना सांगून थकायची वेळ आल्यानंतर लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही. हे काँग्रेस काय आणि अन्य पक्ष काय, नागरिकाचं जीवन आणि तो सुरक्षित राहणं हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. सजग नागरिक मंचाने मात्र पुन्हा लॉकडाऊन करण्यास कडाडून विरोध केलाय. किती महिने लॉकडाऊन करायचं आहे. म्हणजे आत्ता कुठं थोडं गाडं रोळायला लागले. लोकांना रोजगाराच्या थोड्या संधी निर्माण व्हायला लागल्यात. परत लॉकडाऊन झाला तर अक्षरशः लोक आता रस्त्यावर भीक मागायची वेळ अशी अवस्था झालेली असताना कशाच्या आधारे आम्ही म्हणतोय. हा याला सायंटिफिक आधार आहे का? जगभरात कुठेही याचा सायंटिफिक आधार मिळालेला नाही की लॉकडाऊन झाल्यानंतर पुढचं सगळं व्यवस्थित होणार आहे. दरम्यान पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा तुर्तास तरी कोणताही विचार नसल्याचा खुलासा केलाय. पण मग मूळ मुद्दा असा आहे की पुण्यातील कोरोनाचा वाढता उद्रेक नेमका थांबणार तरी कसा? पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोना काळात काम बंद असल्यानं कंत्राटी पोस्टमनवर उपासमारीची वेळ आली आहे. काम बंद काळात निदान अंशतः रक्कम मिळावी ही त्यांची मागणी देखील फेटाळण्यात आली आहे. राज्यात पत्र आणि कुरिअर सेवा देण्यासाठी पोस्ट कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावतात. या कार्यालयांमध्ये राज्यात जवळपास 7,000वर कंत्राटी पद्धतीने पोस्टमन्स नेमण्यात आले. काम असेल तर या तत्वावर 350 रुपये रोज भत्ता देण्यात येतो. दुर्दैवाने कोरोनामुळे पोस्ट कार्यालयाचं काम 3 महिने अंशतः सुरू आहे. त्यामुळे 7,000 कंत्राटी पोस्टमनचं काम बंद आहे. परिणामी त्यांना पैसे दिले जात नाहीत. गेले 3 महिने त्यांना अजिबात काय हे नाही आहे. म्हणजे त्यांचं काय उदरनिर्वाहाला काय जागाच नाही की त्यांचे आई वडील त्यांचं कुटुंब आहे. परंतु त्यांना आज ते जसं हे
सरकार म्हणते आहे की ते ह्यांना पगार द्या, जे कामावर आहेत त्यांना पगार द्या किंवा आणखीन जे बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा अनुदान द्या. परंतु हे कामावर असणारे आज 3 महिने त्यांना बोलवलंच नाही, त्यांना कुठल्याही परिस्थितीत काहीच मिळत नाही. अशा वेळेला त्यांना कमीत कमी सानुग्रहामधून अनुदान म्हणून तरी काहीतरी मिळालं पाहिजे का, जेणेकरून त्यांचं हे आहे, त्यांचंही पोट आहे. गेली 8 ते 10 वर्ष हे कंत्राटी कामगार पोस्ट कार्यालयासाठी सतत काम करतायत. हे पाहता त्यांना अंशतः रक्कम मिळावी ही मागणी देखील होतीये, पण ही मागणीही पोस्टानं फेटाळून लावली आहे. कोरोना काळात काम बंद असेल तर कर्मचाऱ्यांना मानवतेच्या भावनेतून पगार द्या असे निर्देश जे आहेत ते केंद्र सरकारने दिले होते. पण केंद्र सरकारच्याच अखत्यारीत असलेलं हे कार्यालय कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार देताना दिसत नाहीये. या संदर्भात आम्ही AGP यांना भेटण्यासाठी आलो असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. व्हिडिओ संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहाला आज भेट दिली. कारागृहातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 103 वर जाऊन पोहोचल्यानं गृहमंत्र्यांनी कारागृहाला भेट देऊन अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. कारागृहातील व्यवस्थेची गृहमंत्र्यांनी पाहणी केली. कारागृहातील 62 अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर 41 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण तिथं निर्माण झालंय. ऐसा है कि कोरोना जो है आपको पता है कि किचन रहता है, किचन में सब्जी आती है, दूध आता है, बाकी चीज़ें आती है, जो सर्विसेज जो जाती है उसमें से हो सकता है शायद वहाँ पे संक्रमण उसका हुआ हो. लेकिन हमने बीच में निर्णय लिया था कि जो भी जेल है उसको हमने करीबन 9 जेल को हमने लॉकडाउन किया है. ऋण काढून सण अशी म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. तशीच काहीशी अवस्था आज राज्य सरकारची झाली आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही, त्यासाठी कर्ज काढावं लागेल असं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अलिशान कारसाठी त्याच्या खरेदीचा घाट घातला गेलाय. महसूल येतो कुठे? व्यवहार सगळे थांबलेले आहेत. तुमच्या रिअल इस्टेटचे व्यवहार थांबलेले आहेत, तुमचं फ्लॅट विक्री थांबलेली, सगळं थांबले आहेत. त्यातून पैसा राज्य सरकारला येण्याचं जे स्रोत होतं तोच थांबलेला आहे. त्यामुळे ही स्थिती झाली. उद्या हे सगळं जर वेळेवर आलं तर ह्यातून निघता येईल बाहेर, मग पुन्हा ज्याच्या त्याचे बजेट वाढवून देता येईल. राज्य सरकारच्या तिजोरीची काय अवस्था आहे हे सांगायला विजय वडेट्टीवार यांनी दिलेली ही माहिती पुरेशी आहे. कोरोनाची महामारी, राज्यात सुरू असलेले लॉकडाऊन, सरकारच्या उत्पन्नाची सर्व साधनं बंद आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट असणं हे साहजिकच आहे. एकीकडे तिजोरी मोकळी तर दुसरीकडे सरकारची उधळपट्टी असा विरोधाभास काहीसा सरकारच्या कामातून पाहायला मिळतोय. अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी आलिशान गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. तर त्यापैकी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारसाठी तब्बल 25 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यताही दिल्याचं कळतंय. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. मला असं वाटतं की आत्ता गाड्या ही प्रायोरिटी होऊ शकत नाही. गाड्यांची प्रायोरिटी ही थांबू शकते. ती आता असं तर नाही की मंत्र्यांजवळ गाड्याच नाही आहेत. त्यामुळे समजा त्यांच्या गाड्यांमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर काही दिवस स्वतःच्या गाड्या ते वापरू शकतात आणि एकदा सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर नवीन गाड्या घेतल्या जाऊ शकतात. मला अनेक वेळा लक्षात येत नाही की या सरकारची नेमकी प्रायोरिटी काय आहे. एकीकडे आम्ही पगार देत नाहीत, आम्ही पगार डिफर करतो, आम्ही आमच्या हेल्थ वर्कर्सचाही पगार अनेक वेळा डिफर करतो, आमच्या पोलिसांना जे 24 तास ड्युटी करतायत त्यांना जे काही दिलं पाहिजे त्याच्याकरताही मागे पुढे पाहतो. मंत्री असोत किंवा उच्चपदस्थ अधिकारी, त्यांना गाड्या हव्यात, नको असं नाही. पण या कोरोना संकटाच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या गाड्या खरेदी करण्याचा अट्टहास का? सध्याची राज्याची परिस्थिती पाहता आलिशान गाड्या खरेदीचा हा घाट उधळपट्टी तर आहेच, पण सरकारला परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचा प्रत्यय देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारनं गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची वरिष्ठ विधिज्ञांसोबत आज बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत 7 जुलै रोजी सुप्रीम कोर्टातील नियोजित सुनावणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
याच बातमीसोबत महा प्राईम टाईम मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर महाराष्ट्राची चिंता बाळगणारी बातमी. आज राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात तब्बल 7,074 नवे रुग्ण आढळलेले आहेत. राज्यात कोरोनामुळे 295 जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 2 लाखांच्याही वर गेलेला आहे. खरं तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी उदय जाधव आता आपल्यासोबत आहेत. उदय, एकूण आकडा, दिवसभरातला आकडा आणि मृतांचा आकडा, प्रत्येक आकडा जो आहे तो एक नवा टप्पा आहे आणि महाराष्ट्राची चिंता वाढवणार आहे. अगदी बरोबर आहे विलास तुझं, कारण 2 लाखांचा टप्पा महाराष्ट्रामधल्या कोरोना बाधित रुग्णांनी पार केलेला आहे. ज्याची भीती व्यक्त केली जात होती ती अखेर आता खरी ठरलेली आहे आणि एकूण जी संख्या आहे ती 2,64,00,000 इतकी झालेली आहे. तर एकूण मृत्यू जे आहेत ते देखील 295 इतकी मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे हा आकडा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे प्रचंड भीती व्यक्त केली जात आहे. प्रकारे राज्य सरकार प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारकडे ते प्रयत्न कुठेतरी अपुरे पडतात आहेत हा आकडा दाखवतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एक प्रकारे राज्य सरकार समोर एक खूप मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे की ही वाढती संख्या जी आता 2 लाखांच्या पार गेलेली आहे ती आता कशी रोखायची. कारण राज्य सरकार, केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटना हे आपापल्या परीने प्रयत्न करतात. मात्र संख्या जी आहे दररोजची ती वाढतीच आहे. आज दिवसभरामध्ये 7,000हून अधिक रुग्ण राज्यभरामध्ये सापडलेले आहेत. केवळ रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब नाही, तर 250 पेक्षा जास्त जर लोकांचा मृत्यू होत असेल तर ती अधिक चिंतेची बाब निश्चितपणे महाराष्ट्रासाठी असणार आहे, सरकारसाठी असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.